पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, डोकेदुखीचा त्रास असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुद्धा. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत असेल, सहज कृती करण्याचा प्रयत्न. अवकाश थांबायचे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या सुरुवातीने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सखी. सावकाश दंडस्थितीमध्ये यायचं. कुठून करायचं? दंडस्थितीतच विषय. तरी आपण स्क्वॉट करू. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि त्या आपल्या छातीपाशी ठेवायच्या आणि तिथल्या तिथे सावकाश स्क्वॉट जॉब तिथल्या तिथेच करायचं. अगदी सावकाश. आता दोन्ही हाताच्या मुवमेंट करायच्या. आपले पाय तसेच चालू ठेवायचे, फक्त हाताच्या मुवमेंट. दोन्ही हात वर राऊंड करायचा. पाय तसेच चालू ठेवायचे. विरुद्ध बाजूने. आणि आता एक हात पुढे एक हात मागे अशा प्रकारे थोडीशी हालचाल. सावकाश हळूहळू थांबायचं आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा.
विश्रांती थोडा वेळ. दोन्ही पाय जोडून घेऊया. करणार आहोत आपण हँड्स इन अँड हँड्स आउट. तर दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शेजारच्या बरोबर. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि जोडून घ्यायचे, जसं आपण नमस्कार करतो तसं. आणि आता श्वास घेत घेत हात लांब, श्वास सोडत जोड. श्वास घेतला, श्वास सोडत जोड. श्वास घेतला, श्वास सोडत जोड. आता श्वास घेत हात वर, श्वास सोडत साईडने खाली. एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन. तीन वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. करूया कटी चक्रासन, ज्याला हिप रोटेशन असेही म्हणतात. सुरुवात करूया उजवीकडून पुढे, डावीकडे, पाठीमागे, क्लॉकवाईज. दोन, बरोबर. तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. एक, दोन, तीन, चार, पाच. पाच वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे, पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ ठेवायचे. आणि आता सुरुवात करूया. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मांडीवरून डाव्या पायाची डान्स बघा. आणि अशी डायनॅमिक ऍक्शन. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. 10 वेळा झाले की थांबायचं. पुन्हा पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. उजव्या हाताने डावा कान पकडायचाय, डाव्या हाताने उजवा कान पकडायचाय. आणि आता श्वास घेत घेत खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पुन्हा श्वास घेत घेत खाली बसायचंय. हा, श्वास घेत खाली बसायचंय, आहे तो श्वास सोडा. आणि आपण जे कान पकडलेत ते सोडायचे. दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याला लावून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. पायांमध्ये अंतर घ्या आणि उजवं पाऊल उजव्या बाजूला, थोडस डावं पाऊल डाव्या बाजूला. आणि आपली हाताची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायचे आणि थोडस स्ट्रेच द्यायचंय. पाठकणा सरळ, नजर समोर. आणि इथे थांबा, एकदम रिलॅक्स. आणि आता शक्य असेल तर टाचा जमिनीपासून वर उचला. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीपासून वर उचला. बरोबर, छान. आणि आपला स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. इथे थांबायचंय यथाशक्ती. छान. सावकाश टाचा खाली घ्या. तसेच हात ठेवायचे आहेत. आणि आता एकदा आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचं, मागची भिंत बघायची आणि मग डाव्या बाजूला, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आपण थोडीशी पुन्हा लाकूड ऍक्शन करणार आहोत. श्वास घेत हात वर घ्यायचे आणि श्वास जोरात सोडताना हात जोरात खाली येतील बघा. अशा प्रकारे जोरात खाली फोर्सफुली श्वास सोडायचा आणि हात सुद्धा तेवढेच खाली जोरात येतील. थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आणि आता श्वास घेत घेत सावकाश वर या. श्वास घेत घेत वर या. दोन्ही हात खाली आणि विश्रांती.
रिलॅक्स. मान मागे सैल सोडून विश्राम. करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्हीही पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्या. तोल जात असेल तर नजर समोर, हनुवटी जमिनीला समांतर ठेवा. आणि आपले खांदे, कोपरं, दोन्हीही हात एकदम रिलॅक्स ठेवा. आणि एकदम रिलॅक्स, एकदम हलकं सोडायचंय. आणि आता फक्त नेक रोटेशन. अगदीच तोल जात असेल तर हात कमरेवर ठेवा अशा पद्धतीने. शक्य असेल तर दोन्ही हात जमिनीकडे लूज सोडायचे. मानेची स्नायू सुद्धा अगदी लूज करा. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. सावकाश हनुवटी गळ्याकडे घेऊन घ्यायची आणि मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. सावकाश करा. तोल जात असेल तर दोन्ही हात कमरेवर ठेवा. 3 वेळेला क्लॉकवाईज आपण करतोय. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने, डावीकडून उजवीकडून. अगदी सावकाशपणे मानेमध्ये हालचाल. 3 वेळा पूर्ण थांबायचंय. आणि श्वास घेत घेत मान वर आणि पुन्हा एकदा. पुन्हा दोन्हीही पायांमधलं अंतर थोडस वाढवायचंय. अगदी 1 फुटापर्यंत अंतर असेल. करूया शोल्डर रोटेशन. नाही, थोडस कमी करा दर्शन. ओके, हा आता बरोबर आहे. दोन्ही हात समोर, हातांची बोटं खांद्यावर आणि शोल्डर रोटेशन. कोपरं समोरून जॉईंट. सुरुवात करू. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 वेळेला. 3. पुन्हा कोपरं जॉईंट. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. आणि आता स्वतःच मिठी मारायची. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि थोडेसे असे पसरवायचे आणि स्वतःलाच मिठी मारायची. 1 2. एकदा एकदा एक हात वर, एकदा दुसरा हात. 3. एकदा उजवा हात वर आणि एकदा डावा हात. 4 5 6 7 8 9 आणि 10. छान. थांबायचंय. करूया आपण एक पादतोलासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आणि आता फक्त उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचाय. पाऊल जमिनीला पॉइंटेड करायचंय. नजर समोर असेल. हाताची 5ही बोटं जोडलेली आणि जमिनीला समांतर. परफेक्ट. पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड करा, म्हणजे अँकल जॉईंट्स वरती ताण येतो. परफेक्ट. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. वृक्षासनासारखी ही स्थिती आहे. छान. आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. 5 4 3 2 1. हात खाली, पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करा. अँकल जॉईंट्स वर ताण येईल. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. इथे स्थिरता प्राप्त झाली की मग हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. श्वास घेतोय, सोडतोय. 5 4 3 2 1. हात खाली, पाय खाली. विश्राम. मान मागे सैल सोडूया. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता वीरासन. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्हीही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. आणि आता उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करायचं. डावं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला असेल. बरोबर. आणि आता
सावकाश उजव्या बाजूला वळायचंय आणि उजवा गुडघा फोल्ड करायचा आहे. तुम्हाला जेवढा दुमडता येईल तेवढा. बरोबर. हम्म. छान. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ नमस्कार स्थितीमध्ये आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड. नजर जोडलेल्या हातांकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. छान. यथाशक्ती थांबा. सावकाश दोन्ही हात खाली. उजवा गुडघा सरळ करायचा आहे. उजवा पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला येईल. थोडा वेळ विश्रांती घ्यायची असेल तर घ्या. पायामधलं अंतर कमी करून थोडा वेळ घ्या विश्रांती. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर. आता डावं पाऊल डाव्या दिशेला जाईल. उजवं पाऊल समोरच्या दिशेला. डाव्या बाजूला टर्न होऊया. डावा गुडघा जेवढा फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करायचा आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ डोक्याच्या दिशेने वर आणि पुन्हा एक हलकासा बॅकवर्ड बेंड. छान. यथाशक्ती थांबा. बरोबर. सावकाश दोन्ही हात खाली. डावा गुडघा सरळ करायचा आहे. मध्यभागी यायचंय. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्राम. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स व्हा. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्याला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे. आणि ते थोडा वेळ थांबा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न. डोळे बंद. श्वास करा. श्वास घेतोय. सोडतोय. डोळे उघडायचे. उजवा पाय सरळ करायचा आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आणि डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. डोळे मिटून पुन्हा एकदा इथे थांबण्याचा प्रयत्न. श्वासाच्या गतीकडे लक्ष. सावकाश डोळे उघडायचे. डावा पाय सरळ करायचा आणि आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करायचे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. सुरुवात करूया. दोन्ही पाय फोल्ड करा आणि दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा. जर हातांचा विळखा देता येत नसेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. पुन्हा इथे डोळे मिटून घ्यायचे. आपल्या पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष. आपण पाठीवर पडून जे पवन मुक्तासन करतो तशीच ही सेम कृती आहे. फक्त आपण आता इथे बसलेलो आहोत. डोळे मिटायचे आणि श्वासाची जाणीव. श्वास घेतोय. सोडतोय. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त डोकं पुढे घ्यायचं नाहीये. बाकीच्यांनी सावकाश आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ दोन्हीही गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. आणि इथे पुन्हा श्वासाची जाणीव. सावकाश मान सरळ करायची. हाताच्या विळखा सोडून घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. करूया आपण वृषभासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि उजवा पाय जसा आपण कोपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करा. दोन्हीही पाय एका रेषेमध्ये येतील. कोपडी मांडी. थोडंसं पाऊल उजव्या पायाचं थोडंसं बाहेरच्या बाजूला घ्या. तुमच्या हिप जॉईंट्स वर आणि थाय मसल्स वरती एक प्रेशर येईल. थोडंसं पाऊल बाहेर घ्यायचंय. हा हा बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. आणि त्याचबरोबर आपला जो उजवा पाय आपण फोल्ड केला आहे त्याचे हिप जॉईंट्स गुडघ्याच्या इथे
तुम्हाला काही ताण दाब जाणवतोय का? त्याकडे लक्ष. आता इथे आपण एक हलकसं ट्विस्टिंग करणार आहोत. उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा. डावा हात मागे घ्या आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर येतील. उजवा पाय आधी सरळ करा आणि मग डावा पाय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहे. आता उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. आणि डावा पाय जसा आपण पुढे मांडी घालतो त्याप्रमाणे घालायचा. दोन्ही पाय एका रेषेमध्ये येतील. पाऊल जास्त सीटकडे न घेता ते एक थोडस बाहेर घ्यायचंय, बाहेरच्या बाजूने. जास्त सीट जवळ घ्यायचं न घेता थोडस पुढे घ्यायचंय. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवर, डोळ्यावर बसले. जाणीव आपली डाव्या पायाकडे, तिथले हिप जॉईंट्स, थाय मसल्स, तिथे येणारा प्रेशर, त्याची जाणीव आणि जोर श्वासाची. आणि आता डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. नाही ते आपण श्वास घेतोय आणि सोडतोय. सावकाश मान सरळ. आधी डावा पाय सरळ करा आणि मग उजवा पाय विश्राम. मान मध्ये सैल सोडा, रिलॅक्स. विधिवत वज्रासन करूया. एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय आणि मग डावा. दोन्ही हात मांडीवर, डोळे पिटू घ्यायचे. वज्रासनाची स्थिती, मनातल्या मनात त्याचं निरीक्षण. करणार आहोत आपण मंडूकासन. तर हे अगदी सोपं, ऍडव्हान्स न करता आपण सोपी कृती करण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे जे गुडघे आपण जोडलेले ठेवलेत ते आपल्याला एकमेकांपासून लांब करायचे. फक्त गुडघे एकमेकांपासून लांब. बरोबर. सावकाश. अँकल जॉईंट्स वर जास्त ताण आल्यासारखं वाटत असेल तर यथाशक्ती प्रयत्न. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, तो मागून डाव्या खांद्यावर ठेवायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. परफेक्ट. मान सरळ असेल, डोळे अलगद मिटून घ्या. आणि इथे दीर्घ श्वसनाची आवर्तन, 2 आवर्तन करायची आहे. तो श्वास सोडू. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संत गतीने श्वास सोडायचा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास आणि संत गतीने श्वास सोडायचा. सावकाश डोळे उघडायचे. आधी डावा हात खाली आणि मग उजवा हात. तर याच्यातूनच पुढे जाणारी आपण सिंह मुद्रा करूया. आता जास्त वेळ जर बसणं शक्य नसेल तर साधी मांडी घाला. जास्त वेळ या स्थितीमध्ये बसणं शक्य नसेल तर सिंह मुद्रेसाठी दोन्ही हात आपल्याला जमिनीवर ठेवायचे आणि हाताची बोटं खाली पावलाच्या दिशेने जातात. पावलाला पॉइंटेड मागच्या बाजूने घ्यायचे हाताची बोटं. बरोबर. छान. आणि अगदी पाठीचा कणा सैल सोडा. सिंह मुद्रेमध्ये एक श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीला लावण्याचा प्रयत्न करायचा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर, जिभेचा शेंडा आपल्या हनुवटी जवळ न्यायचा आहे. जबडा ताणायचा आहे, डोळे मोठे करायचे आहेत आणि नजर नाकाच्या शेंड्यात.
हरिओम. सावकाश जीवात मध्ये तोंड बंद डोळे बंद. हीच कृती विरुद्ध बाजूने. म्हणजे पुन्हा हीच कृती करायची आणि आता नजर आपली आयब्रो सेंटरकडे असेल. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर, जिभेचा शेंडा आपल्या हनवटीजवळ, जबडा रुंद आणि नजर आपली आयब्रो सेंटरकडे. नॉर्मल श्वास चालू. हरिओम. जीवात मध्ये तोंड बंद डोळे बंद आणि सावकाश वज्रासन म्हणजे संपूर्ण सीमा मुद्रेचा मनातल्या मनात मागला. हळूहळू एकेका पायाने वज्रासन सुरू होतात. एक पाय करा. अँकल जॉईंट वरती जास्त ताण आल्यासारखं वाटत असेल, प्रेशर आल्यासारखं, तर थोडीशी पावलं आपली जी आहेत ती हलवून घ्या, म्हणजे आलेला ताण कमी होईल. बरोबर. आणि आता सावकाश एका कुशीला व्हायचं आणि पाठीवर करून विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आणि आता डाव्या कमरेखाली, सॉरी, उजव्या कमरेखाली उजवा हात आणि डाव्या कमरेखाली डावा हात ठेवायचा. हाताची कोपरं, खांदे एकदम रिलॅक्स जमिनीच्या दिशेने. कंबरदुखीसाठी अतिशय महत्वाचं ही कृती आहे. आता इथे श्वास घेत आपल्याला आपली कंबर जमिनीकडे प्रेस करायची किंवा हातांवर प्रेस करायची आहे. आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास सोडत कंबर प्रेस आपल्या हातांवर किंवा जमिनीच्या दिशेने. आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. अजून एकदा श्वास घेत कंबर प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. सावकाश कृती थांबवायचे, पाय तसेच ठेवायचे. फक्त हात जे कमरेच्या खाली आहेत ते काढून घे. आणि आता दोन्ही हातांची बोटे एकमेकांकडे गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या. पूर्णपणे खांदे आणि कोपरं जमिनीवर असतील. आणि आता तुम्हाला श्वास घेत जेवढं अप्पर बॉडी तुम्हाला वर उचलता येईल तेवढी वर उचलायची आहे आणि श्वास सोडत खाली यायचे. बघा या प्रकारे. थोडीशी डायनेमिक. हा बरोबर. अगदी सावकाश तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे सोडा. 1 2 3 4 5. थांबायचे. हात तसेच ठेवायचे डोक्याच्या इथे, डोक्याच्या मागे जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. आणि आता पुन्हा थोडीशी डायनामिक हालचाल करूया. इथल्या तिथे पावलं, गुडघे, मांड्यात जुळवून घ्या. आणि आता एकदा आपले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. एकदा पाय डावीकडे, मान उजवीकडे. थोडीशी डायनामिक हालचाल करा. 1 2 3 4 5 6. बरोबर. 7 आणि 8. थांबायचंय. हाताची घोंगड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स व्हा. श्वासाच्या गतीकडे लक्ष. वाढलीये की संत आहे हे आपलं आपण तपासूया. आज आपण शिकणार आहोत मत्स्यासन. तर आधी बघा हे कसं केलं जातं. सुलभ मत्स्यासन आपण करतो. तर इथे दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ ठेवायचे. आणि आपल्या उजवा हात जो आहे, हाताचा तळवा तो उजव्या सीटच्या खाली आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या.
अशा प्रकारे ही स्थिती घ्यायची. आणि त्यानंतर आपल्या पाठीचा भाग वर उचलायचा, डोकं वर उचलायचं आणि टाळूचा भाग जमिनीला टेकवायचा. पावलं जी आहेत ते अँकल जॉईंट मधून जमिनीकडे ताणायची. खांदे कोपरं थोडेसे ताणले जातील, आपले छातीचं प्रसरण होतं आडव्या कक्षेमध्ये. थायरॉइड उपचारात्मक प्रतिबंधात्मक हे मत्स्यासन आहे. आपण सुलभ मत्स्यासन आता बघतोय. आणि मग उलट चाल करताना सावकाश आधी पावलं रिलॅक्स करायची, डोकं वर उचलायचं आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर. अशा प्रकारे ही कृती करण्याचा प्रयत्न. हा बरोबर. आणि आता आपण सुरुवात करूया. यथाशक्ती ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं जी आपण टाळूचा भाग जमिनीवर लावतो तो मात्र लावणं टाळायचं. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडूया, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा हात उजव्या सीटच्या खाली, डावा हात डाव्या सीटच्या खाली. पुन्हा इथे खांदे कोबरा अगदी रिलॅक्स ठेवा, जमिनीवरच असते. फक्त आपला जो कमरेचा भाग आहे तो जमिनीपासून वर उचलला, कारण की आपण हात सीटच्या खाली घेतले म्हणून. ही स्थिती पक्की झाली की मग सावकाश पाठकणा आणि डोकं जमिनीपासून वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर. खांदे जमिनीकडे सैल सोडायचे, हाताची कोपरं जमिनीवर असतील. पावलं जे आहेत ते अँकल जॉइंट्स मधून जमिनीच्या दिशेने ताणून. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, पाठकणावरती आलेला प्रेशर आणि आपले पूर्णपणे फुफ्फुस जी आहेत, बरगड्या ज्या आहेत त्या ताणल्या गेल्या. लंग्स कॅपॅसिटी वाढते आसनाच्या अभ्यासाने. श्वास घेतो आणि सोडतो. उलट चाल करताना सावकाश डोळे उघडा, पावलं रिलॅक्स करा आणि सावकाश डोकं वर उचला. खाली एक म्हणता तुम्ही कधी हाताचा आधार जो सीटच्या खाली तो काढून घ्या आणि विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेऊन सोडून करणार आहोत आपण आता उत्तान मुद्रासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. उत्तान मुद्रासन म्हणजेच काय, आपण जसं बटरफ्लायला स्थिती घेतो त्याप्रमाणे स्थिती घ्यायची. दोन्हीही पावलं जोडून घ्या, जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. बरोबर, परफेक्ट. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडायचे. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. पूर्णपणे हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन ते जमिनीवर टेकवा. आणि आता उजव्या हाताने म्हणजे दोन्ही हातांची कोपरं विरुद्ध हाताने पकडा. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडा, डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर, म्हणजे हाताची घडी होतीये. डोळे मिटून नकळत पाठकणा किंवा कमरेचे स्नायू वरती उचलले जातात, तर ते पूर्णपणे जमिनीकडे सैल होणार. डोळे मिटून ते बजावणं प्राण श्वास घेतोय सोडतोय. निदान ठिकाणी श्वासन सुद्धा मी म्हटलं जातं बरंच माझे नफळ होतात. उलट पार करताना डोळे उघडायचे, डोळे झाकून डोक्याच्या दिशेने सरळ करायचे. एक श्वास धरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आणि पोटावर पण विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गाण्यामध्ये विश्रांती. त्याचा आतमध्ये पायाची बोट बाहेर. सावकाश पण टीव्ही पोस्टर मध्ये यायचं. टीव्ही पोस्टर मध्ये यायचं, दोन्ही पाय ते मागून डोळे. आणि आता एक पाय फोड, एक पाय सरळ. तासाच्या तर सीटला राहण्याचा प्रयत्न. सावकाश
एक पाय पूल, एक पाय सरळ. अवकाश थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता एकत्रित दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि सरळ करायचे. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय तसेच पुन्हा फोल्ड करायचे 90 डिग्रीला येतील. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. आपली पायाची नख खाली जमिनीला लागू द्या. एक 3 वेळा कृती करा, पण अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक. 2 आणि 3. आता 3 वेळा विरुद्ध बाजूने करा. एक, डावीकडून उजवीकडे अगदी सावकाश, हाताची पायाची नख जमिनीला लागू. 2, बरोबर, आणि 3. थांबायचं. पाय सरळ करायचे, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा. आपला श्वसन मार्ग इथे मोकळा असतो. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली द्या आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. आपण करतो शलभासन, अर्ध आणि पूर्ण शलभासन. सायटिका प्रतिबंधात्मक, त्याचबरोबर पाठीची दुखणे सुद्धा कमी व्हायला मदत होते. आता ही स्थिती पक्की झाली की हनुवटी पूर्णपणे जमिनीला टेकलेली असते आणि फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. जेवढं तुम्हाला शक्य आहे फक्त उजवा पाय. बरोबर. हनुवटी कुठेही वर न उचलता फक्त पायामध्ये हालचाल होतीये. सावकाश उजवा पाय खाली, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि त्या डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलूया. हनुवटी जमिनीवर. श्वासाची नाणी आहे. सावकाश डावा पाय खाली, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता एकत्रित दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवर. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतोय. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. ठीक आहे. सावकाश पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्राम. डोळे मिटून रिलॅक्स. करणार आहोत असं स्तंभासन. सोपं आहे, हे पण आपण इथे करू शकतो. तर इथे पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवा. आपले खांदे आणि कोपरं जमिनीला समांतर आहे. आता ती थोडीशी मागच्या बाजूने खेचून घ्या, आपले खांदे आणि कोपरं. ठीक आहे. म्हणजे आपल्या फुफ्फुसांवर, बरगड्यांवर आणि छातीच्या जे स्नायू आहेत तिथे ताण येतो, ते ओपन होतात जास्तीत जास्त. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी करा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर सील. छान. यथाशक्ती प्रयत्न. सुंदर. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. रिलॅक्स.
दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर आहे. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठेही गडबड घाई न करता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी गाठी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटलेले. दीर्घ श्वसनाची आवर्तन आहे तो श्वास सोडून यथार्थी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि थांबा. 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास संथ गतीने सोडा. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबा. 5, 4, 3, 2, 1. पुन्हा एक श्वास भरून घ्या. खोलवर दीर्घ. होल्ड. संथ गतीने श्वास सोडा. दोन्ही हात जोडून प्राणायामाचा श्वास. मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रानुरक्षस्व स्त्रीश्च प्रत्यांश विदेहि नाही. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून म्हणतो. सावकाश मानसर हात गुडघ्यात करणार आहोत आपण अनुलोम विलोमची आवर्तन. डाव्या हाताची ध्यान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डावीने श्वास घ्यायचा आहे. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन तो घेतलेला श्वास डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. म्हणजे आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्तन होतं. तर सुरुवात करूया. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने रेच. डावीने पूर. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने रेच. तिसरा वर्तन आहे. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. जाणीव आपल्या श्वसन मार्गाच्या इथे तो मोकळा होत चाललाय. करणार आहोत शीतली आणि सितकारी प्राणायाम. शीतली प्राणायामामध्ये
हे अपवादात्मक प्राणायाम आहेत. इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि तो नाकाने सोडतो. त्यामुळे स्वच्छ हवेच्या ठिकाणी, जिथे प्रदूषण नसेल अशा ठिकाणी हा प्राणायाम करावा. जर धूळ असेल तर ते धुळीचे कण आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते, आपलं आरोग्य बिघडू शकतं. म्हणून स्वच्छ ठिकाणी मोकळ्या हवेमध्ये हा प्राणायाम करावा. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा प्राणायाम वर्ज्य आहे. याच्या नावातच याचे लाभ आहेत. शीतली आणि शीतकारी शरीराचं तापमान जे आहे ते कमी करण्यासाठी, म्हणजे उष्णतेच्या दिवसामध्ये, गरमीच्या दिवस ऋतूमध्ये किंवा त्या हवामानामध्ये जर तुम्ही हा प्राणायाम केलेत हे दोन, तर तुमचं शरीराचं तापमान हे कमी राहतं. आणि असंही म्हटलं जातं ग्रंथांमध्ये की क्षुधा तृष्णा, म्हणजे याच्यामुळे आपली भूक आणि तहान ही कमी राहते. म्हणजे आपण ह्या प्राणायाममुळे आपण तो कंट्रोल करू शकतो. असं हे खूप टेक्निकल किंवा खूप मोठं असं हे आहे, काय म्हणता येईल त्याला, लाभ आहेत. पण आपल्याला फक्त आपलं शरीराचं तापमान जे कंट्रोलमध्ये कसं येऊ, म्हणजे जर अगदीच वाढलं असेल तर आपण या प्राणायामाचा अभ्यास करू शकतो, गरमी होत असेल तर. तर दाखवते मी आधी दोन्हीही आवर्तनं, शीतली आणि सितकारीची, आणि मग आपण एकत्रित करूया. तर शीतलीसाठी आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची आहे. जिभेची पन्हाळ म्हणजे ती बाहेर घेऊन फोल्ड करायची. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. तोंडाने पूरक करायचं जिभेच्या पन्हाळीमधून, आणि मग तोंड बंद करून नाकाने रेचन. दाखवते पुन्हा एकदा आवर्तन शीतलीचं. हे करत असताना अगदी सहज कृती करायची. कुठेही डोळ्यांवर, कपाळावर वेगळा ताण आणायचा नाही. अगदी सहज श्वास भरून घ्यायचा आणि मग तो सावकाश नाकाने सोडायचा. हे झालं शीतलीचं वर्तन. आणि सितकारी बघा कसं करायचं. सितकारीमध्ये ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे आणि आपल्या दाताच्या पटीतून हवा आता जेव्हा आपण ती हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा सित असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी प्राणायाम म्हटलं जातं. हवा आतमध्ये भरून घेतली की तोंड बंद करायचं आणि नाकाने श्वास सोडायचा. हेही दाखवते. हे दोन्हीही प्राणायाम अगदी सावकाश, जाणीवपूर्वक, कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण न घेता सहज करण्याचा प्रयत्न करूया. ठीक तर सुरुवात आपण शीतलीची 3 आवर्तनं करूया. डोळे अर्धात मिटलेले, चेहरा शांत, हातांची ज्ञान मुद्रा. शीतलीसाठी जीभ बाहेर घेऊन येऊया. जिभेची पन्हाळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने रेच. सेकंड राऊंड जिभेची पन्हाळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने रेच. अजून एका वर्तन करूया शीतलीचं. जिभेची पन्हाळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने रेच. जाणीव आपल्या श्वासाच्या गतीकडे. ती संथ, मंद आणि लयबद्ध आहे. आपोआप आपलं मन शांत होतं. शीतली आणि सितकारी प्राणायामामुळे आपले त्रिदोष नाहीशे होण्यास मदत होते ह्या प्राणायामाच्या अभ्यासाने. आणि आता करूया सितकारी. तर इथे पुन्हा ओठ विलग करायचे, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये घ्यायची आहे आणि तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने रेच. ओठ विलग, दातावर दात, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने पूरक,
थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव, आपल्या हिरड्यांपासून कंठापर्यंत, तोंड बंद आणि नाकाने रेच. अजून एक राऊंड करूया सिपकारीचा. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने पूरक. थंड हवेची अनुभूती आपली आपण घ्यायची आहे, त्याची जाणीव आपली आपण घ्यायची आहे. तोंड बंद आणि नाकाने द्यायचं. इथल्या इथेच विश्रांती. प्रचंड मन शांत झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. करणार आहोत आपण भ्रामरी प्राणायाम. निद्रा नाशासाठी अतिशय महत्वाचा हा प्राणायाम आहे. ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, एन्झायटीचा त्रास आहे, तुमची जर अशी कुठलीही सायकोलॉजिकल जर ट्रीटमेंट चालू असेल, तर मात्र भ्रामरीची आवर्तनं करणं टाळायचं आहे. हा प्राणायाम जसं मी मग आता बोलले निद्रानाशासाठी तर उपयुक्त आहेच, पण त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा ठरतो. याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते खूप खोलवर परिणाम करतात आपल्या शरीर आणि मनावरती. त्यामुळे आपली ग्रहण क्षमता वाढते, आकलन क्षमता वाढते, स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होते. अशा ह्या भ्रामरी प्राणायामाची वैशिष्ट्य आहेत. तर हा प्राणायाम कसा करायचा, इथे आपण जो ओंकार करतो त्या ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराचं आपल्याला गुंजन करायचं आहे. जसं भवऱ्याचं जसं गुंजन असतं, एखादा पक्षी जसं हमिंग करतो तसं आपल्याला ह्या मकाराचं गुंजन करायचं आहे. बघा दाखवते. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत भ्रमर गुंजन. हे गुंजन करताना सुद्धा आपल्याला सहज आणि जाणीवपूर्वक करायचंय. कुठेही कपाळावर, डोळ्यांवर, शरीरावर कुठलाही ताण न घेता अगदी सहजतेने आणि जाणीवपूर्वक हे गुंजन असेल. ओके. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अर्धत मिटलेले. ज्यांना बैठक बदलायची असेल तर बदलू शकता, साधी मांडी घालायला हरकत नाही. पाठ करणं सरळ, खांदे कोपरा रिलॅक्स. भ्रामरीची आवर्तन आहे तो श्वास सोडायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. आता दातावर दात लावून घ्या आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दातावर दात लावून जेव्हा आपण गुंजन करतो तेव्हा त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला अजून ठळकपणे स्पष्टपणे जाणवतात. जुने गावाकडे खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे आणि आपोआप विचारांची गतीही कमी झालेली आहे. खूप शांत वाटतंय, खूप छान वाटतंय आणि खूप बरं वाटतंय. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. ही भावना आपल्या मनामध्ये मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत एनर्जाइज होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. माझा चिन्हाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे.
तर त्या 3 मकार लागलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक आपल्या कानांना फक्त आपलाच आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजात आपण हे उच्चार करणार आहोत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुरव. रेचक करताना ओंकार ओम. पूरक. रेचक करताना ओंकार पूरक. रेचक करताना ओंकार ओम. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तांतरण निर्माण झालेली अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना पेक्षे सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरी धन्यवाद. उद्या आपल्याला 15 ऑगस्ट निमित्त सुट्टी असेल. हरिओम. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस. काही शंका असेल तर विचारू शकता. हो काही विचारायचं आहे. काळजी घ्या आणि भेटूया. चला मीटिंग एंड करते. हरी.